नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ताचौली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 त्याचा तिसरा टप्पा म्हणजे सोडत किंवा लॉटरी ही काल 10 फेब्रुवारी रोजी पार पाडली। पालकांना प्रतीक्षा होती की दरवर्षीप्रमाणे लॉटरी ज्या दिवशी लागते त्या दिवशी सायंकाळपर्यंत ती डिक्लेअरही करण्यात येते, परंतु यावर्षी असं झालेलं नाहीये। लॉटरीची प्रक्रिया ही विभागीय आयुक्त जे आहेत सचिन गोसावी सर आहे संचालक, त्यानंतर पत्रकार परिषद, पत्रकारचे बांधव आणि समाजसेवक यांच्या निरीक्षणाखाली ही लॉटरी पार पाडण्यात आली होती। परंतु त्याचा निकाल जो आहे तो सायंकाळपर्यंत अपेक्षित होता, पण तो दिलेला नाहीये आणि तो निकाल आता NIC कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। आता या लॉटरी लॉजिकच्या अनुसार ज्यांचं कोणाचं पात्र झालेलं आहे त्यांना 14 फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे अद्यापही पालकांना आणखी 2 ते 3 दिवसाची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। 14 फेब्रुवारीला किंवा त्याच्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल की तुमच्या पाल्याचा नंबर लॉटरीमध्ये लागलाय की नाही। त्याचा पाहण्याचाही आणखी SMS वर निर्भर न राहता माझी पालकांना विनंती आहे की 14 तारीख किंवा त्यानंतर तुम्ही 2 प्रकारे तुमचा निकाल पाहू शकता। पर्याय क्रमांक 1, तुम्ही RTच्या वेबसाईटवरती सिलेक्टेड कॅन्डिडेटचा टॅब जो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा विचारण्यात येईल। तुम्ही जिल्ह्यावाईज शाळेवाईजही यादी पाहू शकता किंवा तुमचं ॲप्लिकेशन नंबर जे आहे स्टेटस जे आहे ॲडमिशन स्टेटस त्याच्यावरती ॲप्लिकेशन नंबर टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला समोर दिसून येईल की तुमचं पाल्य सिलेक्ट झालं आहे की नाही सिलेक्ट झाला किंवा तुमचा प्रतीक्षा यादीत आहे। त्यासोबत पर्याय क्रमांक 3 असा आहे की तुम्हाला यूजर ID पासवर्ड जो आहे तुमचा तो लॉग इन करायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड सेक्शनवरती जाऊन तुम्ही पर्याय तुमचा पाहू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही 14 तारखेची आणखी 2 दिवस आहेत, पालकांना प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। 2 ते 3 दिवसानंतर आशा करतो जी की प्रतीक्षापणाला लागलेली आहे पालकांची त्याचा संपुष्टात येईल आणि सर्वांनाच गोड बातमी मिळेल आणि आपला जो काही पुढचा प्रवास असणार आहे ॲडमिशनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्याबद्दलही वेळोवेळी मी तुमच्याशी अपडेट देत राहील। परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।